त्या पुजाऱ्याने आम्हाला देवळाच्या उजव्या बाजूनं जायला सांगितलं. आम्ही ती चौकट ओलांडून बाहेर आलो आणि बघतच राहिलो. अगदी तशाच कठडे नसलेल्या पायऱ्या अगदी खाली पायथ्यापाशी उतरल्या होत्या. आता साधारणपणे उंचीवरनं पायऱ्या चढणं सोपं असतं, पण उतरणं महा कठीण असतं. त्या तिथे पाऊस आणि प्रचंड वारा सुटला होता. तेवढ्या देवळाच्या बाजूनं एक गृहस्थ आले आणि म्हणाले, अहो राव, एवढं घाबरून जाऊ नका. तुम्ही सगळेजण या पायऱ्या खाली बसून उतरा. आत्ता 1 मिनिटात खाली उतराल. आणि नंतर आम्ही सगळेजण बसून सावकाश पायऱ्या उतरत असताना वात्रट मंजी मात्र सतत खुदखुदत होती. आजी बाबांना म्हणाली, अरे शंभू, हा इथला प्रवास असा दुर्गम असला तर मी आंबालाच नवस बोलले असते. आता शंभू, ती यमी आणि आंबा एकच का नाही? मी हलकेच म्हणाले, अगं आजे, यल्लम्मा देवी म्हण की. आजीसुद्धा हसत म्हणाली, अगं सोने, यमी काय यल्लम्मा काय, दोन्ही सारख्या. आम्ही खाली पोचलो तेव्हा आमचे झाड्या काका इतर गाडीवानांच्या बरोबर गप्पा गोष्टी करत बसले होते. बाबांनी नंतर आम्हाला खूप रंगीत गोळ्या, बिस्किटं घेऊन दिली. आईने यल्लम्माचा मुखवटा घेतला आणि नंतर तो मुखवटा आमच्या देव्हाऱ्यात आपली एक जागा पटकावून बसला होता. आम्हा सर्वांनाच नंतर ते अत्यंत भीतीनं यल्लम्मा देवीच्या मंदिरातलं चढणं उतरणं फार रोमांचक वाटलेलं होतं. माझे बाबा तर म्हणाले, आयुष्यात असा काही वेगळेपणा उपभोगावा, तेव्हाच आयुष्य जगायला मजा येते. बाबांनी नंतर लगेच झाड्या काकांना गाडी जुंपायला सांगितली आणि झाड्या काकांनी त्या यल्लम्मा देवीच्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूनं, परंतु जवळच्या वाटेनं आम्हाला घरी आणलं. आमच्याबरोबर दुसऱ्या अनेक बैलगाड्यांची सोबत आम्हाला मिळाली होती. तरी मला येताना त्या मारुती ओढ्याजवळ पुन्हा जायचं होतं, पण झाड्या काका दुसऱ्या जवळच्या वाटेनं आलेले होते. मला नंतर अनेकदा ती जंगलातली पावसात भिजत जाणारी पाऊलवाट, ते आमचं बैलगाडीतलं उबदार घर आणि तो आपल्याच सौंदर्यानं नटलेला मारुती ओढा, तिथले ते सरडे बुवा, सगळं काही पुन्हा पुन्हा आठवायचं आणि मनाला एक खोल हुरहुर लागायची. एकदा आजीच्या गळ्यात हात घालून मी तिला लाडीकपणे म्हणाले, आज्जे, जर मी यल्लम्मा देवीला एखादा नवस बोलले तर तो फेडण्यासाठी बाबा पुन्हा आपल्याला झाड्या काकांच्या बैलगाडीतून घेऊन जातील ना? माझी आजी एकदम मला जवळ घेऊन म्हणाली, सोने, तू यल्लम्मा देवीला कधीही कसलाही नवस बोललीस ना तर त्याच क्षणी मी मरून जाईन. तसं मी पटकन रडत आजीच्या तोंडावर हात ठेवला. त्यानंतर माझ्या मनात असून सुद्धा मी यल्लम्मा देवीला कधी कसला नवस बोलले नव्हते. तरीही मला तो निसर्गाच्या समीप घेऊन जाणारा नवसाचा प्रवास, मारुती ओढा मनात कुठेतरी खोल रुतून बसलेला होता. आत्ता कदाचित तुमच्यासुद्धा तो मनात रुतून बसला असेल तर तुम्ही वेळ न घालवता एखादा नवस यल्लम्मा देवीला जरूर बोला. अगदी नंतर तो फेडण्याच्या निमित्तानं तिथे जाऊन या, तेव्हा माझ्या बोलण्याची प्रचिती येईल तुम्हाला. तो यल्लम्मा देवीच्या नवसाचा प्रवास खूप दिवस मनात रेंगाळत राहिला होता. आम्ही यल्लम्मा देवीचा नवस पूर्ण करून आल्यावर पुन्हा माझी आणि मंजीची शाळा सुरू झाली होती. पण एक गंमत झालेली होती. आई आणि आजी जरा आकाशाचे कपडे धुणं सुरू झालं, म्हणजे आभाळ गडगडणं सुरू झालं की मला आणि मंजीला शाळेत पाठवायच्या नाहीत. आणि अशी अवचित घरी राहायची पर्वणी आली की मी, मंजी आणि येशा आम्ही एक खेळ खेळायचो. कधीकधी काय होतं, लहानपणी अगदी लहानशा गोष्टीत देखील आम्हा मुलांना अगदी निखळ आनंद मिळत असतो. तर कधी कधी आमच्या लहानशा मनाला एखाद्या गोष्टीचं दुःख झालं तर ते दुःख आभाळा एवढं प्रचंड वाटतं. तसंच या लहानशा खेळातलं ते भीषण सत्य उमगल्यावर मला भयंकर दुःख झालं होतं. काय झालं, आमच्या मागच्या अंगणात कुंपणाच्या बाहेर आमच्या आंब्याच्या 2 झाडांच्या पुढे फक्त पावसाळ्यात एक चिमुकला झरा झुळू झुळू करून वाहत राहायचा आणि पुढे पुढे कुठेतरी दूर निघून जायचा. मी प्रत्येक पावसाळ्यात काय करायचे, आमच्या गेल्या वर्षीच्या जुन्या वह्यांची पानं फाडून खूप कागदाच्या होड्या करून मंजी आणि येशासह त्या झऱ्याकडे जाऊन त्या होड्या त्या झऱ्यात हलकेच सोडून द्यायचे आणि आम्ही बघायचो. त्या आमच्या कागदी होड्या इथे तिथे अडकून त्या झऱ्याबरोबर दूर दूर जायच्या, तेव्हा आम्ही टाळ्या मारून उड्या मारत आनंदानं हसायचो.
त्यावेळी मंजी आणि येशा माझा परकर धरून ओढत मला म्हणायचे, ताई सांग ना, आपल्या या होड्या जातात कुठे? मी त्यांना गंभीरपणे म्हणायचे, येशा, मंजी, आपण त्या दूर असलेल्या मारुती ओढ्याजवळ गेलो होतो ना, त्या जंगलाच्या मागे खूप दूर एक चिमुकल्या गुलाबी पर्यांचं, गुलाबी मातेचं आणि सोनेरी घराचं चिमुकलं गाव आहे. त्या गावात हा ओढा वाहत वाहत आपल्या ओढ्या घेऊन जातो आणि त्या पर्या आपल्या होड्या पकडून सगळ्या जणी त्या होडीत बसून दूर दूर फिरायला जातात आणि एकमेकींना सांगतात त्या की या होड्या सोनी, मंजी आणि येशानं आपल्यासाठी पाठवल्या आहेत. त्यावरती दोघं आपले डोळे मोठे करत म्हणायचे, ताई, त्या पर्यांना आमची नावं माहिती आहेत. तशी मी मान हलवायची आणि एकटीच खो खो हसायची. मला त्यावेळी वाटायचं, कदाचित माझ्या या होड्या खरोखर अशा कुठल्या दूर दूर परींच्या राज्यात कदाचित जात सुद्धा असतील. आणि एकदा एकटंच असताना मी 2 होड्या त्या झऱ्यात सोडल्या आणि त्या होड्यांबरोबर मी काठाकाठानं चालत गेले आणि नंतर मला ते भीषण सत्य समजलेलं होतं. मी पाहिलं, त्या होड्या दूर अंतरावर ठेचकाळत आपटत गेल्या आणि नंतर भिजून फाटून त्या होड्यांचे कागद इथे तिथे अडकून थोडे कागद वाहत कुठे पडून गेले आणि त्या माझ्या होड्यांचं नामोनिशाण तिथे नव्हतं. सगळं काही त्या दूर अंतरावर संपून गेलं होतं. मी अत्यंत दुःखानं त्या निर्मनुष्य झऱ्याच्या काठी बसून त्या फाटलेल्या दूर दूर जाणाऱ्या कागदांच्या कपट्याकडे बघत हमसाहमशी रडले होते. पुढे अनेकदा मला त्या फाडून बुडलेल्या कागदी होड्यांची आठवण येत राहिली होती. तरीही नंतर मी कधीही त्या होड्यांचं ते भीषण सत्य लहानशा येशा आणि मंजीला सांगून त्यांच्या त्या सुंदर पर्यांच्या स्वप्नाचा चोराडा केला नव्हता. तर त्यांचा त्या कागदी होड्यांना मी पर्यांच्या त्या खोट्या गुलाबी मातेच्या सोनेरी घरांच्या गावात पोचवत राहिलेली होते. आमच्या शेजारच्या त्या झपाटलेल्या बकुळीच्या रानानं मला अक्षरशः झपाटलं होतं. तिथली ती गूढ शांतता, तो बकुळ फुलांचा धुंद वास, तो सळसळणारा वारा, सगळं काही झाकलेलं, आगळं वेगळं, तरीही मनाला ओढ लावणारं होतं. पुष्कळ वेळा मला वाटायचं की इथली ही गूढ शांतता कुणी भंग करू नये. शनिवारी किंवा रविवारी दुपारी आमचं घर भरपून जेवून खाऊन डाराडूर झोपलं की मंजीवर डोळे वटारून मी या बकुळ रानात जायची. ते छान रानाचा अगदी कानाकोपरा माझ्या परिचयाचा होता. माझ्या सुंदर गुलाबी पावलांना तिथला तो बकुळ फुलांचा सडा ओळखत होता. त्या प्रत्येक झाडाचं गुपित मला माहिती होतं. मला मूर्खासारखं वाटायचं की या सगळ्या आगळ्या वेगळ्या विश्वाची मी एकमात्र राणी आहे आणि हे रान माझं ते अद्भुत सौंदर्यानं स्तब्ध झालंय आणि मला न्याहाळत माझ्यापुढे मान खाली घालून उभं आहे. पण कधीकधी मला इथे फार अस्वस्थ वाटायचं. अचानक भयानं माझं मन थरथरायचं. त्यावेळी मात्र मी तिथे न थांबता आमच्या घराकडे पळत पळत यायचे. आजसुद्धा मी त्या बकुळ रानात गेलेली असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मी तिथल्या मोठ्या बकुळ झाडाला टेकून शांत उभी होती आणि तेव्हाच त्या सर्व नैसर्गिक सौंदर्यानं रोमांचित होऊन माझ्या तोंडातून आपोआप शब्द उमटले की पावसाचे थेंब होऊनी पाना फुलावर नाचत राहावे. पावसाचे थेंब होऊनी पाना फुलावर नाचत राहावे. झाडा झुडपांवर हळूच ठिबकून लाजाळूच्या पानावर अलगद उतरावे. गुलाबी फुलपाखरी लेणे लेवून फुला फुलांवर सैर उडावे. स्वच्छंदी जीवनाचे ते अमृत मनमस्त भरभरून प्यावे. वाऱ्या समवेत खूप पळावे. दवबिंदूंबरोबर गाणे गावे आणि माझ्या मायेच्या आजीच्या कुशीत अलगद डोळे मिटून गाढ झोपी जावे. माझ्या मायेच्या आजीच्या कुशीत अलगद डोळे मिटून गाढ झोपी जावे. हे गुणगुणताना मला तेव्हा खरोखर माझ्या आजीची आठवण आली होती आणि मी पळत माझ्या घराकडे आले आणि खरोखर माझ्या आजीच्या कुशीत गाढ झोपी गेले होते. आमचं छोटं घर नेहमी शेजारच्या बकुळ रानामुळे आणि आमच्या परसदारी असलेल्या फुलबागेमुळे नेहमी सुगंधानं भरलेलं राहत असे. येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याच्या झुळका आमच्या घराच्या कानाकोपरा सुगंधानं भरून टाकायचा. तसंच आमची परसदारीची फुलबाग फुलझाडांनी गच्च भरलेली होती.
अगदी पहाटे पहाटे फुलावर दवबिंदू पडलेली ती वेगवेगळ्या वासाची रंगरूपाची फुलं आमच्या बागेत उमलली की आमची ती फुलबाग विलक्षण सुंदर दिसायची. या आमच्या फुलबागेमुळे देवघरातल्या देवांना कधी बोडकं देवपूजेला बसावं लागत नव्हतं. आमच्या आजीला मात्र फुलांचं वेड नव्हतं. ती सहसा कधीही कुठल्याही फुलाच्या वाटेला जात नसे. पण तरी तिला आमची ही फुलबाग खूप आवडायची. अनेकदा ती या बागेत जाऊन एखाद्या उमललेल्या फुलाकडे जाऊन उगाचच बघत बसायची. त्यावेळी मी तिला विचारायचे की आजे, त्या फुलाकडे तू काय पाहत बसतेस ग? तशी ती खिन्नपणे म्हणायची, सोने, अगं तुझे आजोबा जेव्हा मी लावलेल्या 4 फुलझाडांवरची फुलं घेऊन देवपूजेला बसायचे त्यावेळी ते मला म्हणायचे की अमृते, देवपूजेत प्रत्येक देवाला आवडणारं फूल असावं. आता सोने, इथे प्रत्येक देवाला आवडणारी फुलं आहेत, पण देवपूजा करणारे तुझे आजोबा नाहीत की ग? मी तिचा हात धरून म्हणायचे, पण आजी, बाबा आहेत ना आता. तशी ती एकदम भानावर यायची आणि म्हणायची, अगं ते मी विसरले होते. आणि एकदा ते घडलेलं होतं. माझ्या आईला आणि आजीला दोघींनाही एकाच दिवशी वाईट स्वप्न पडलं. त्या दोघींनी बघितलं आमच्या फुलबागेच्या मध्ये कोणाची तरी चिता पेटली आहे. म्हणून त्यांनी जवळ जाऊन बघितलं आणि त्यांना धक्का बसला, कारण त्या चितेवर मी होते. त्या रात्री आजी आणि आई रडत ओरडत उठल्या, आम्हाला धरून धो धो रडायला लागल्या. माझ्या बाबांना जेव्हा हे स्वप्न त्यांनी सांगितलं तसे ते भयंकर अस्वस्थ होऊन म्हणाले, आई, अगं सोनीच्या नावानं आपण एक शांती होम घालून टाकू. त्यानंतर आईनी आणि आजीनी ती फुलबाग उपटून टाकायचं ठरवलं होतं, पण मी आणि पणजीनं रडून पडून आमची ती फुलबाग वाचवली. त्या एका स्वप्नामुळे त्यानंतर आमच्या घरी केदार काकांनी माझ्या नावाने मोठा शांती होम केला होता. नंतर मला बाबा पुन्हा चिंताग्रस्त दिसायला लागले होते. या घटनेनंतर माझी आजी आणि आई कधीही आमच्या फुलबागेकडे फिरकल्या नाहीत की आईने कधी त्या बागेतलं एखादं फूल आपल्या मोठ्या आंबाड्यात खोचलं नाही. पण मला माझी ती लहानशी फुलबाग विलक्षण आवडायची. त्यामुळेच कदाचित मी माझ्याही नकळत या बागेत कायमचं राहायचा निर्णय घेतलेला होता. आता प्रत्येक खेडेगावात राहणाऱ्या लहान मुलामुलींचं मातीतला मोर हे एक सुंदर स्वप्न असतं. लहानपणी माझं, मंजी आणि येशाचं देखील हे एक छान स्वप्न होतं. हा मातीतला मोर आम्ही काहीही मागितलं तरी आमच्या इच्छा पूर्ण करतो अशी आम्हा मुलांची श्रद्धा होती. आमच्या घरी प्रत्येक रविवार हा एखाद्या सणासारखा उगवायचा. दर शनिवारी कौसल्यामाई आणि दादूबाबा आमच्या घरी वस्तीला असत, तर रविवारी केदार काका दुपारच्या पंक्तीला असायचे. त्यामुळे आई, आजी आणि माई माझघरात स्वयंपाकात दंग असत. दादूबाबा, माझे बाबा आणि केदार काका जुईच्या मंडपात बसून चहा आणि खायला खात गप्पा गोष्टी करत बसत. त्यावेळी मी मात्र काडीपेटी घेऊन येशा, मंजी आणि पांढऱ्याबरोबर आमच्या पपईच्या झाडाखाली जाऊन मातीतला मोर शोधायची. ज्या झाडाखाली मुळाशी मऊ वाळूसारखी खोदलेली आणि गोल गोल गोळे होत गेलेली माती मला आढळायची, तेव्हा इथे मातीतला मोर आहे हे मला कळायचं. आणि नंतर मी अगदी माझा परकर वर खोचून पांढऱ्याला मागे ढकलून खाली बसून आणि अगदी हलक्या हातानं ती माती खोदत खोदत पुढे जायचे आणि शेवटी मला तो मातीतला मोर मिळायचा. नंतर त्या अत्यंत लहान माझ्या तळहातावर फिरणाऱ्या सूक्ष्म जीवाला मी काडेपेटीत बंद करून टाकायचे, तेव्हा तो देखील मातीतला मोर घाबरून त्या माझ्या काडेपेटीत निश्चित पडून राहायचा. नंतर मी ती काडेपेटी माझ्या कपड्याच्या खाली ठेवून द्यायचे आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर ती काडेपेटी काढून मी मंजी आणि येशा त्या मोराकडे काहीबाई मागून पुन्हा ती काडेपेटी माझ्या कपड्याच्या तळाशी जायची. पण नेहमी व्हायचं काय, आम्ही कधी मागितलेलं काही देण्यापूर्वी तो मातीतला मोर मरून गेलेला असायचा. मग काय, मी नवीन मोर शोधायचे आणि नवीन मोर, नवीन मागणं, त्या मोराचं मरून जाणं चालूच राहायचं. कधी कधी काय व्हायचं, आम्ही त्या मातीतल्या मोराकडे डोळे बंद करून हात जोडून मागताना आईच्या लक्षात ती गोष्ट येत असे. मग ती लगबगीनं येऊन माझ्या हातातली काडेपेटी ओढून घ्यायची आणि म्हणायची, मुलांनो, अरे हा एवढासा जीव तुम्ही मागितलेलं तुम्हाला काय देऊ शकणार आहे? कदाचित सोने,
तू त्याला असं काडीपेटीत कोंडून ठेवलंस ना, म्हणून तो तुझ्याकडे आपल्या प्राणाची भीक मागत असेल. बघ सोने, अगं त्याला असं कोंडल्यावर तो भुकेनं आणि तहानेनं मरून गेला असता का नाही? आणि आई लगेच त्या मातीतल्या मोराला पुन्हा मातीत तोडून द्यायची. तो हुशार मोरसुद्धा ती माती भराभरा उकरत अदृश्य व्हायचा. पुढे जरा मोठं झाल्यावर मला माझा मूर्खपणा कळला आणि नंतर मी हा मातीतला मोर पकडायचं सोडून दिलं. एकदा एका सुंदर उबदार सकाळी पाऊस थांबलेला असताना माझी आजी कचरा टाकायला आमच्या जांभळीच्या झाडाखाली गेली होती. तिथे तिला एक लहान पोपटाचं पिल्लू झाडाखाली पडलेलं दिसलं. त्याला कावळ्याने टोचल्यामुळे त्याच्या डोक्यातनं रक्त येत होतं. आजीने त्या पिलाला लगबगीनं उचलून पाहिलं. तिथे 4-5 कावळे झाडाकडे बघून कावकाव करत होते. तसं तिने त्या पिलाला पदराखाली झाकून घरात आणलं. माझ्या आईने लगेच त्या पिलाचं डोकं ओल्या फडक्यानं पुसून त्याच्या जखमेत हळद भरून त्याचं तोंड करून त्याला चमच्यानं थोडं दूध पाजलं. अर्थात मी मंजी येशा त्या पिल्लाभोवती जमलेलो होतोच. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं आजी ते पिल्लू आम्हाला देणार. म्हणून आम्ही नाचत असताना आजी मारक्या म्हशीसारखी आमच्याकडे बघत खेकसली, पोरांनो उगा नाचू नका, हे पिल्लू मी दादूकडे देणार आहे, कारण आपल्याकडे चुलबोक्या आणि पांढऱ्या आहेत. मी पटकन पुढे झाले आणि म्हणाले, आजी पण ते दोघं जाईजुईंना काही करत नाही, तसंच ते ह्याला सुद्धा काही करणार नाहीत. तशी आजी ते पिल्लू आईकडनं घेऊन त्याला फडक्यात गुंडाळत शांतपणे म्हणाली, सोने, अगं त्या दोघांना लहानपणापासून जाईजुईची सवय आहे. आता ते मोठे झालेत, म्हणून मी हे पिल्लू कौशल्याकडे देणार. तिथे ते जरा मोठं झालं की कौशल्या त्याला सोडून देईल. बास, आता ह्यापुढे कुणी काही बोलायचं नाही. आणि खरंच बाबांनी सकाळी सकाळी ते पोपटाचं पिल्लू माईच्या घरी नेऊन दिलं. त्यावेळी आम्हाला आजीचा प्रचंड राग आला होता. त्या दिवशी आम्ही तिचं कुठलं काम केलं नाही की तिच्याशी आम्ही बोललो सुद्धा नाही. आजी मात्र देवा या पोरांना अक्कल कधी येणार असं म्हणून आपली कामं आपणच उरकत राहिली होती. तर आमचा हा रुसवा आमची आई गालातल्या गालात हसत पाहत होती. त्या दुपारी माझे बाबा एकटेच पानावर येऊन बसले आणि एकदम आश्चर्यानं आईला म्हणाले, वत्सला, अगं मुलं कुठं आहेत? त्यांना जेवायचं नाही का? तसं आजी पाटावर बसत एकदम बाबांना म्हणाली, शंभू, गप जेवून घे. आज त्या पोपटाच्या पिलाचा उपवास चालू आहे बाबा. वत्सले, मला वाढ. तसे बाबा काय ते समजले आणि नंतर जेवून बाहेर गेले. आजीचं जेवण आटोपल्यावर मात्र आम्ही आईबरोबर बसून तट्ट जेवलो, ही गोष्ट वेगळी. जेवताना माझ्या आईला ते पोपटाचं पिलू किती छान होतं हे सांगताना आमच्या पांढऱ्याला आणि चुलबुक्याला देखील आम्ही 4-4 धपाटे घातले होते. तेव्हा आजी आत येऊन ओरडली, माझ्या पांढऱ्याला आणि चुलबोक्याला कोणी हात लावला तर बघा. तशी आम्ही सगळ्यांनी तोंडच वाकडं केली. पण गंमत काय झाली होती, आमच्या दादूबाबांना आणि माईला बाबांकडनं आमची नाराजी कळली होती. तसं दादूबाबांनी त्यांच्या माळ्यावर पडलेला एक जुना पोपटाचा पिंजरा काढून त्यात त्या पिलाला ठेवून ते दोघं ते पोपटाचं पिलू पुन्हा आमच्या घरी घेऊन आले. तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. आम्ही सर्वजण अंगणात नाचत असताना दादूबाबाने तो पिंजरा आमच्या जुईच्या मांडवाच्या आत अडकवून टाकला होता. तेवढ्यात आजी तिथे आली आणि कडकपणे आम्हाला म्हणाली, पोरांनो, मी काय सांगते ते नीट कान उघडे करून ऐका. आता हे पिल्लू लहान आहे म्हणून आपण त्याला इथे ठेवून वाढवणार आहोत. पण एकदा का ते मोठं झालं की मी लगेच त्याला सोडून देणार आहे. कारण कुठल्याही प्राण्याला पिंजऱ्यात घालून बंद ठेवणं चांगलं नाही. प्रत्येकाचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं पाहिजे. नशीब माझ्या आजीला लोकमान्य टिळक माहिती नव्हते. आम्ही देखील पोरं पुढं बघू असं म्हणून, ठीक आहे आजी असं म्हणून पुन्हा त्या पिंजऱ्याभोवती नाचत बसलो होतो. त्यावेळी आईने अगदी त्या पोपटाच्या तोंडात साखर घालून त्याचं नाव हिरव्या ठेवलेलं होतं. आणि आमचा हिरव्या, पेरू, मिरची, डाळिंबाचे दाणे, भिजलेली चण्याची डाळ, हे ते माती मसण खाऊन दिवसेंदिवस मोठा होत होता. रात्री आम्ही हिरव्याचा पिंजरा घरात उंच टांगवून ठेवायचो. दिवसा त्याचा पिंजरा बाबा जुईच्या मांडवात अडकवून ठेवायचे. खरं तर बिचारी आई आमच्या हिरव्याचं सगळं करायची. आमचा पांढऱ्या प्रथम नवीन हिरव्यावर खूप भुंकायचा, नंतर त्याला झाली हिरव्याची सवय.
एकदा मी चूल बोक्याजवळ हिरव्याला नेलं तेव्हा त्यांनी हिरव्याकडे एकदा बघितलं आणि नंतर तो डुलक्या देत पेंगायला लागला. पण हिरव्या खूप घाबरला. पण नंतर हिरव्याला सुद्धा पांढऱ्याची त्या चूल बोक्याची सवय झाली. पाहता पाहता आमचा हिरव्या एक सुंदर पोपट झालेला होता. तो आम्हा सगळ्यांना नीट ओळखायचा. आम्ही कधी कुणी अंगणात नसलो की सुंदर शीळ घालून आम्हाला बोलवायचा. लवकरच हिरव्या आम्हा सगळ्यांना नावानं हाक मारायला शिकला होता. आता आम्हा मुलांना जरासुद्धा उसंत मिळत नसे. आमची 6माहीची परीक्षा जवळ येत चालली होती. घरात आमच्या पांढऱ्याची जाईजुईची गडबड चाललेली असायची तर अंगणातून हिरव्या शीळ घालून आम्हाला बोलवत राहायचा. पण ह्या सगळ्या गडबडीत आमच्या चूलबोक्याचा मात्र कधीच कुठला समावेश नसे. तो फक्त आईच्या आणि चुलीच्या उभेत साखर पेरलेलं वाटीभर साईचं दूध पिऊन डुलक्या देत झोपलेला असायचा. आमच्या चुलबोक्याचं ना आई आणि माझघर विश्व. तसे आमचे सगळ्यांचे फार चांगले दिवस चालले होते. माझी आई आपलं काम संपलं की पदराला हात पुसत बाहेर येऊन हिरव्याला काहीतरी खायला देऊन त्याच्याशी जरा वेळ गप्पा गोष्टी करून पुन्हा माझघरात पळायची. आणि एकदा वाईट रात्री आम्ही जेवत असताना आजी एकदम खणखणीत आवाजात म्हणाली, सोने, मंजे आणि येश्या, मी आता तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. जर तुम्हाला कोणी एका खोलीत रात्रंदिवस बंद करून ठेवलं तुम्हाला आवडेल का ते? आणि आम्ही मूर्खासारखे एकदम ओरडून म्हणालो, नाही आवडणार आजी. तशी आजी शांतपणे वरण भाताचा घास तोंडात घालत म्हणाली, हेच उत्तर मला तुमच्याकडनं पाहिजे होतं. तेव्हा आम्ही माझ्या आईला डोळ्याला पदर लावताना बघितलं. मला कळे ना की आम्हाला असं वाढताना आईला मध्येच आपल्या माहेरची आठवण कशी काय आली. कारण त्याच एका गोष्टीमुळे तिच्या डोळ्यांना पदर लागायचा ना. पण नंतर मी आईकडे लक्ष न देता आजी काय सांगते ते ऐकायला लागले आणि ती शांतपणे म्हणाली, मुलांनो, उद्या सकाळी देवपूजा झाली की मी हिरव्याला सोडणार आहे. झालं की मी मंजी यशा तिघांनी एकच गलका केला की नको आजी, आम्ही तुझ्या पाया पडतो, आमच्या हिरव्याला सोडू नको. आजी बाबांकडे बघून गप्प जेवायला लागली. आम्ही रडत अर्ध्या जेवणावरनं उठलो. उठताना कळलं होतं की आईने डोळ्याला का पदर लावला. आम्ही उठताना कोणी बाबांकडे बघितलं नव्हतं, कारण आम्हाला माहिती होतं बाबा नेहमी आजीची बाजू घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्यात काही अर्थच नव्हता. आम्ही रडत उठलो आणि आजी पुन्हा वरण भात ताटात घेत म्हणाली, आता तुम्ही कोणी रडत माझ्या हिरव्याकडे जाऊ नका, त्याला शांत झोपू द्या. पण आम्ही सरळ रडत हिरव्याकडे पळालो. त्या रात्री आम्ही तिघं भावंड रडत पडत हिरव्याशी बोलून त्याला सतत कुरवाळत होतो. आम्ही आमच्या हिरव्याला आजी कशी वाईट आहे हे सांगितलं आणि त्यांनी बाहेर कसं राहावं हे आमच्या परीने त्याला पुन्हा पुन्हा सांगून अनेक सूचनासुद्धा आम्ही त्याला केल्या. आमचा शहाणा हिरव्यासुद्धा ते सगळं नीट ऐकत मान इथे तिथे करून आमच्याकडे बघत होता. मंजीने पटापटा एक कविता केली आणि त्या कवितेला हिरव्याचा विरह हे नाव देऊन कवितेचा कागद हिरव्याच्या पिंजऱ्यात ठेवला. पण हिरव्यानं मंजीच्या कवितेच्या कागदाचे तुकडे तुकडे करून खाऊन टाकले. आमच्या यशानी तर आपला भोवरा त्याच्या पिंजऱ्यात ठेवला. तेव्हा बाबा जेवून अंगणात आले तसं आम्ही त्यांच्याकडे धावल्याबरोबर ते पोटावरनं हात फिरवत ढेकर देत म्हणाले, हे बघा मुलांनो, हे तुमचं आणि आजीचं प्रकरण आहे, मी काय त्यात पाडणार नाही. आणि मी रडत हिरव्याला बाहेर काढलं तेव्हाच आजी बाहेर येऊन म्हणाली, सोने, ते हिरव्याला पुन्हा पिंजऱ्यात ठेव आणि झोपायला चल. मग आम्ही मुसमुसत झोपायला गेलो. त्या रात्री आम्ही रात्रभर रडत रडत कधी झोपी गेलो आम्हाला कळलंच नाही. त्या रात्री मला स्वप्न पडलं. मी चांदोबा गोष्टीचं पुस्तक वाचत अंगणात बसली आहे तेव्हाच एकदम हिरव्या पिंजऱ्यातनं उडून बाहेर आला आणि त्याचा एकदम देखाणा राजपुत्र झाला. 2 सफेद घोडे असलेल्या रथात तो उभा होता. त्याच्या बाजूला 2 सुंदर तरुणी उभ्या होत्या. मी नीट निरखून त्या घोड्याकडे बघितलं. त्यातल्या एका घोड्याचं तोंड आमच्या पांढऱ्यासारखं होतं तर दुसऱ्या घोड्याचं तोंड चुलबोक्यासारखं होतं. आणि त्या 2 सुंदर तरुणी आमच्या जाईजुई होत्या. मी त्या राजपुत्र झालेल्या आमच्या हिरव्याकडे बघत असताना तो एकदम मोठ्यानं हसत मला म्हणाला, सोने, मी हस्तिनापूरचा राजपुत्र आहे. मला चिटकिणीने पोपट करून डागवून या पिंजऱ्यात ठेवलं होतं, पण मी आता मोकळा झालो, शापमुक्त झालो. तसं मी तिथे खाली उभ्या असलेल्या चेटकिणीकडे बघितलं तर ती आमची आजी होती.
तसं मी एकदम रागानं ओरडून हिरव्याला म्हणाले, हिरव्या ही माझी आजी आहे, मेल्या हिनी तुला वाचवलं आणि आता तू तिला चिटकीण म्हणतोस का रे? तेव्हाच मला जाग आली तर पांढऱ्या माझं तोंड चाटत होता. मंजी, यशा, आजी कुणीही बिछाण्यात नव्हतं. मी आळसावून पुन्हा झोपी जाण्यासाठी कूस पालटून पांढऱ्याला दूर लोटलं. तेव्हाच मला आठवलं की अरे देवा, आज आजी हिरव्याला सोडणार आहे. मी ताडकन उठले, बाहेर धावले तर पिंजऱ्यात हिरव्या होता आणि मंजी आणि यशानं रडत दिलेली मिरची तो मजेत खात होता. मी घाईघाईनं मंजीजवळ गेले, तिला विचारलं की म्हणजे आजी ह्याला खरंच सोडणार आहे का? मंजीनी रडत रडत डोकं हलवलं. मी धावत माझघरात गेले तर आई पदराचा बोळा तोंडात धरून रडत होती, पण तिथे आजी नव्हती. मी मागील दारी गेले. आजी तोंड धुत होती आणि बाबा देवांना आंघोळ घालत होते. मी एकदम रडत रडत आजीचे पाय धरले आणि म्हणाले, बघ आजी, तू हिरव्याला सोडू नकोस, त्याला कावळे टोचून मारतील. आजी बघ की ग, आई, मंजी, यशा रडतायत ग. आजी माझ्यावर ओरडली, म्हणाली, हे बघ सोने, तुझ्या आईनी, त्या मंजी, यशानी सकाळी सकाळी माझं डोकं खाल्लंय, आता तू खाऊ नकोस. आज हिरव्याला सोडायचं म्हणजे सोडायचं, जा तोंड धुवून घे. मी आईकडे पळाले. रडणाऱ्या आईकडे जाऊन म्हणाले, आई, पोपटाच्या पिंजऱ्याला त्याचं घर म्हणतात, तर आजी त्याला का सोडायला बघतीये? आई रडत म्हणाली, मलाही माहिती नाही ग सोने, पण त्यांचंही बरोबर आहे. आणि ती पुन्हा तोंडात पदर खुपसून रडायला लागली. तेव्हा बाबा देवांना घेऊन आले. माझ्याकडे न बघता आईला म्हणाले, वत्सला, अगोदर हिरव्याला सोडणार, मग मी देवपूजा करणार. तशी मी हिरव्याकडे पळाले. थोड्या वेळानं बाबा आणि आजी बाहेर आले. माझी आई रडत दाराआड येऊन चुलबुक्याला घेऊन उभी राहिली होती आणि बाबा एकदम राक्षसासारखे हिरव्याच्या पिंजऱ्याजवळ आले. त्यांनी आम्हाला त्या पिंजऱ्यापासून दूर सरकायला सांगितलं. आम्ही सर्वजण रडत असताना त्यांनी हिरव्याच्या पिंजऱ्याच्या दाराजवळ हात नेला. ते क्षणभर थबकले. त्यांनी आजीकडे बघितलं तसं आजीनी मानेनंच त्यांना उघड म्हणून खुणावलं. बाबांनी इकडे तिकडे न बघता त्या हिरव्याच्या पिंजऱ्याचं दार भस करून संपूर्ण उघडलं. मंजीनी आणि यशानं माझा हात घट्ट धरलेला होता. आम्ही तिघंही ओक्साबोक्शी रडत होतो आणि दाराआड माझी आई रडत होती. आम्ही सर्वजण डोळ्यात प्राण आणून त्या उघड्या दाराकडे बघत होतो. तेवढ्यात मी पाहिलं, माझ्या आजीने बाबांचा हात घट्ट धरला होता आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. आमचा हिरव्या क्षणभर त्या उघड्या दाराकडे बघत स्तब्ध उभा राहिला. नंतर तो हळूच पिंजऱ्याच्या बाहेर आला. तेव्हा मला एकदम वाटलं की आता हा हस्तिनापूरचा राजपुत्र होईल. पण नाही, हिरव्या तसाच हिरव्या होता. तो हळूच बाहेर आला आणि एकदम उडून पेरूच्या झाडावर बसला. तेव्हा आम्हा सगळ्यांचं काळीजच तोंडात आलेलं होतं. आणि त्याच क्षणी हिरव्या एकदम उंच उडून दिसेनासा झालेला होता. तेव्हा आम्ही सर्वांनीच एकदम रडून हिरव्या हिरव्या म्हणून गलका केला होता. बिचारा आमचा पांढऱ्या सुद्धा भुंकून भुंकून हिरव्याला हाका मारत होता. आम्ही बराच वेळ त्या झाडाकडे बघत उभे होतो. तसं आजीनी परिस्थिती ओळखली. ती एकदम आमच्या जवळ येऊन म्हणाली, बाळांनो, आज आपला हिरव्या पारतंत्र्यातून. आणि आम्ही आजीचं काहीही न ऐकता रडत धावत घरात गेलो. बाबा आत येत म्हणाले, चला देवपूजा करूया. आम्ही रडत असताना आणि बाबा देवपूजा करत असताना एकदम पंखांचा फडफडाट झाला आणि आमचा हिरव्या तीरासारखा आत येऊन बाबांच्या खांद्यावर बसला होता. आम्ही हिरव्या आला म्हणत नाचायला लागलो, हसायला लागलो आणि बाबांनी कशी तरी पूजा आटोपली. पण तोपर्यंत हिरव्या सगळ्यांच्या खांद्यावर बसला होता. आजी हसत रडत म्हणाली, अरे शंभू, हा उडाला तेव्हा मी सुद्धा घाबरले होते. म्हटलं, हा मेला परत येतोय का नाही? पण शेवटी हा आला. अरे, कालपासून माझा जीव वरखाली होत होता रे. मी आजीचा हात धरला आणि तिला म्हटलं, म्हणजे आजी, हिरव्या परत येणार का नाही या चिंतेत तू सुद्धा होतीस? आणि आजी हिरव्याला कुरवाळत म्हणाली, अगं सोने, तो बैलगाडीवाला कोण ग तो? तसं मी म्हणाले, अगं ते झाड्या काका. आजी म्हणाली,
तर तो काय म्हणाला होता? जी फळं पाखरं खातात ती फळं माणसांनी खावी, म्हणजे माणसं सुद्धा पाखरासारखी शहाणी होतील. त्यांनी अगदी बरोबर म्हटलं होतं सोने. फक्त मनुष्यच कधी कधी खाल्ल्या घरचे वासे मोजतो, पण हे मुके जीव तसे नसतात. अगं त्यांना थोडीशी माया दिली तरी ते माणसाचा गुलाम होऊन राहतात. म्हणून मला माहिती होतं ग की हा हिरव्या परत येणार. त्यांनी पिंजऱ्यात बंद राहू नये म्हणून त्याला मी सोडलं होतं ग. त्यानंतर हिरव्या आमच्या घरातच राहायला लागला. त्यानंतर आमचा पांढऱ्या, चूलबोका आणि जाईजुईसारखा हिरव्या आमच्या घराचा एक हिस्सा होऊन राहिला होता. तो माझे बाबा भाजीबागेत काम करताना पेरूच्या किंवा तुतीच्या झाडावर बसून बाबा बाबा करत राहायचा. कधी त्यांच्या खांद्यावर बसून शीळ घालायचा. आईनी किंवा आजीनी हिरव्या जेवायला ये असं म्हटलं की सरळ तो माझघरात येऊन पाटावर ठेवलेलं खाऊन पुन्हा बाबांकडे पळायचा. रात्री मात्र हिरव्या चुकूनही बाहेर जायचा नाही. तो आमची जेवणं होईपर्यंत कोणाच्याही खांद्यावर बसून राहायचा आणि नंतर आम्ही झोपायला गेलो की तिथल्या कपडे ठेवायच्या दोरीवर तो बसायचा आणि झोपून जायचा. मी हिरव्याबद्दल तुम्हाला सांगितलं कारण आमचा हिरव्या, पांढऱ्या, चूलबोक्या ह्या आमच्या घरात कसे आले हे तुम्हाला कळावं ना म्हणून. तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यात या सगळ्यांना फार फार महत्त्व होतं बरं. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.